शेवटी लेकाचं काळीज. वडिलाच्या निधनानंतर पूर्णपणे खचलाय अरबाज शेख. लिहिली डोळे पाणावणारी पोस्ट. सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उरलेला अभिनेता अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील असलम शेख यांचे गुरुवारी 30 जुलै दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलाच्या निधनानंतर अरबाजने त्याच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. अरबाजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. वडिलाच्या निधनानंतर अरबाजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. वडिलांच्या जाण्यानंतर भावूक झालेल्या अरबाजने त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली तसेच काही फोटोही शेअर केले. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, असं सोडून जायचं नव्हतं असं अरबाजने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अगदी एका ओळीतच त्याने त्यांच्या मनातील दुःख व्यक्त केलं आहे. अरबाज त्यांच्या वडिलांचं खूप जवळ होता, मात्र आता त्यांच्या जाण्याने अभिनेत्याच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अरबाजने शेअर केलेली पोस्ट पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहे. दरम्यान अलीकडेच अरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने सोलापूरमधील एक खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप केला होता. वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार जास्त पैशाची मागणी केली जात असल्याचं अरबाजने म्हटलं होतं. हा व्हिडिओ थेट तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचला. सोलापुरातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर कारवाई देखील करण्यात आली होती. अरबाज शेखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याला नागराज मंजुळेच्या सैराट या सिनेमातून खरी ओळख मिळाली. या सिनेमातील त्याची सल्ल्याची भूमिका चांगलीच गाजली. अरबाज शेख हा आता OTT प्लॅटफॉर्मवरून वळला असून तो मटका किंग या वेब सिरीजमध्ये झळकला आहे. नागराज मंजुळे यांच्या या मटका किंग मध्ये अरबाजने पोलिसाची भूमिका साकारली आहे. त्यापूर्वी अरबाज शेखने त्यांना बस्ता, झुंड, मुसंडी या चित्रपटामध्येही भूमिका साकारल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.